दुसऱ्या दिवसामध्ये पाहतोय आमच्या नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये नंदू मांडे, प्रदीप शिंदे आणि संदीप माने तिन्ही पंचांना आपण पाहतोय. समालोचन कक्षामध्ये काल भरत मोरे जोडले होते आणि आज जर पाहिलं रुपेश माडिक आणि सूरज मोरे आज नक्की त्यांचा आवाज तुम्ही ऐकतायत. गुणलेखक म्हणून काल देखील आणि आज देखील अतुल तळेकर यांना आपण पाहतोय. आमची यूट्यूब टेनिस क्रिकेट .in ची टीम प्रथमेश परब, ऑपरेटर सुदर्शन तांबे, डिजिटल स्कोरर विघ्नेश धुळे, करण भागीत, सूरज कडव आमचे कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. दोन्ही संघाचे 12th मॅन पहिला बॉल पडायच्या अगोदर नसतील तर आयोजक जे निर्णय घेतील तो मान्य करावा लागेल. शुभम मुतेकर स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला रोहन कदम. तर गोलंदाजीसाठी प्रवीण, गोलंदाजीसाठी प्रवीण पहिल्या षटकाच्या नक्की सुरुवात करेल संघाचं आणि स्वतःच देखील वैयक्तिक. तर पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. पंचांच्या भूमिकेमध्ये नंदू मांडे आणि संदीप माने. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. पहिलाच बॉल अवांतर स्वरूपाच्या रूपामध्ये ही धाव मिळते आणि संघाचं खातं देखील खोललं जाते. सर्व मान्यवर देखील आणि सर्वच खेळाडू कापडे विभागामधून सर्वच खेळाडू मात्र आज येताना पाहायला मिळतील. तर एक सिंगल घेतली आणि रोहन कदम याला स्ट्राईक एंड वरती आत्ताच लगेच ट्रॅव्हलिंग करत होते. कुठं कधी मानगावला, कधी महाड, त्याच्यानंतर बिरवाडी, असं म्हणजे चर्चासत्र बाहेर सुरू होतं. निमेश निकम यांच्या चेहऱ्यावरती कुठंतरी थोडं टेन्शन आलं होतं, परंतु एकदाचा रोहन कदम आलाय. विलास दादा जामदार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आलेत. कापडेखोर संघाचे आधारस्तंभ आहेत आणि प्रत्येक वेळी ज्या ज्या ठिकाणी मॅच असतात कापडेखोरच्या त्या वेळेला विलासदादा जामदार हे नक्कीच पाहायला मिळत असतात आणि बक्षीस देखील पाहायला मिळत असतं त्यांच्या माध्यमातून. एक सिंगल घेतली गेली आणि धावफलक जर पाहिला 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. हा चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारे चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकला गेला आणि या चेंडूवरती कोणतीही धाव मात्र मिळत नाहीये. आपण पाहिलंय ही स्पर्धा काल 100 धावा देखील 5 षटकामध्ये बनवल्या गेल्या. अरविंद पासवान आणि बाळकृष्ण जाधव बुमरा अतिशय चांगली बॅटिंग या दोन फलंदाजांनी काल अक्षरशः दिवस मात्र गाजवला बाळकृष्ण जाधव बुमरा याने. आणि कालच्या दिवसामध्ये प्लेअर ऑफ द डे हा पुरस्कार देखील दिला गेला बाळकृष्ण जाधव बुमरा याला. अतिशय चांगली फटकेबाजी. काल षटकार हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. लगातार 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यानंतर विकेट हॅट्रिक देखील काल अजित चोरगे यांच्या माध्यमातून नक्कीच काल पाहायला मिळाली. 3 वेळा कालच्या दिवसामध्ये षटकार हॅट्रिक होताना पाहायला मिळाली बाळकृष्ण जाधव याच्या माध्यमातून. हा चेंडू नक्कीच खेळलाय लॉंग ऑन मध्ये. चेंडूचा पाठलाग केला जातोय. बंटी शेलार चेंडूचा पाठलाग करेल परंतु चुकी मात्र होती आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. येतोय चौकार. मोठा फटका. पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न ऑन साइडला 38 सर्कल मध्ये चेंडू अडवला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली आहे परंतु कोणतंही नुकसान होणार नाहीये. कापडेकोर संघाचं एक धाव घेतली गेली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालंय. धावफलक जर पाहिला तर पुढे जातोय
अनेक स्पर्धा रोहन कदम यांनी गाजवल्या आणि कालच देखील बिग बॅश एक स्पर्धा येते त्यामध्ये कर्णधार पदाची धुरा नरवीर देवळे संघाने त्याच्यावरती सोपवली आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केलाय आणि यासाठी ओळखले जातात रोहन कदम. चेंडू सीमा पार येतोय चौकार. ती 13 धावा बनवल्यात. खास मुंबईवरून आणि हे किट जर आपण पाहतोय मनोज तळेकर मॅच टाइम स्पोर्ट्स विरार त्यांच्या माध्यमातून हे किट बनवले गेलेत आणि शैलेशभाई चिकणे त्यांचा संघ बारडी देवी वॉरियर्स हा संघ उद्या खेळताना पाहायला मिळेल. परंतु त्यांनी सांगितले की आमचा एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आमच्या संघामध्ये 99% तरी खेळू शकणार नाहीये, परंतु नक्कीच खेळेल उद्या. मंगेश बेलोसे सरांनी देखील सांगितले माझ्यावरती बक्षीस आलं तर कॅशच घ्यायची, गुगल पे पण नाही चालणार. जवळ मॅचच्या दिशेने पहिलं षटक संपलंय. 13 धावा धाव फलकावरती आहेत. आता बंटी शेलार नक्कीच याला आमंत्रित केलंय. घाटकोपर सायनाथ नगरमध्ये सातत्याने चांगला खेळ या खेळाडूने केला आणि आज माळुंगे गावामध्ये नक्कीच वास्तव्यास आहेत आणि विनोद चव्हाण यांच्या साथीने क्रिकेट खेळत असताना चेंडू मात्र नक्कीच बॅटच्या टोला स्पर्श होतोय. चेंडू हवेत होता, नो मॅच लाईन क्षेत्रामध्ये पडला. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतोय, तद्वर एक सिंगल घेतली गेली आहे. रोहन कदम पीटीपीएलच्या स्पर्धेमध्ये देखील रिव्हर्स फटका ज्याने पहिला खेळला तोच फलंदाज ज्याने देवळे ग्रामपंचायत प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार घेतला आणि नक्कीच 100च्या पलीकडे 165 धावा त्याने कुठल्या गेल्या असा हा खेळाडू रोहन कदम मोठ्या व्यावसायिक संघामध्ये देखील त्याला पाहत असतो. बऱ्याच स्पर्धा लॉकडाऊनमध्ये मंगेश सरांना मिळाला हा कोहिनूर हिरा आहे. म्हणजे लॉकडाऊन होतं त्यामध्ये रोहन कदम गावी आले तेव्हा मात्र हा समजला की कापडे खुर्द गावामधला हा खेळाडू आहे. तो म्हणे बऱ्याच स्पर्धा त्याने जिंकून दिल्या. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न प्रयत्न फसतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसतोय. डॉट बॉल, कोणती धाव मात्र येणार नाही. लेग ब्रेक ऑफ ब्रेक मध्ये चेंडू नक्कीच पाहायला मिळतात बंटी शेलार याच्या माध्यमातून. एक अपकमिंग यंगस्टर आहे बंटी शेलार. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा हा नो बॉल असावा. नक्कीच आपण नो बॉल आहे सर, नो बॉल. फ्री हिटचा बॉल. फ्लिक केलाय ऑन साइडला रोहन कदम याच्या बॅट मधून. चेंडू हवेत होता आणि हे चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे जाईल. हा चौका. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. ज्या अगोदर चेंडूवरती चौकार आला त्याच्यानंतर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला. कोणती धाव मात्र मिळत नाही. शरीराचा वेध घेणारा नक्की चेंडू पाहायला मिळाला आणि रोहन कदमला थांबवलं गेलं. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय बंटी शेलार. एक चौकार आला आणि आतापर्यंत धावा खर्च केल्यात बंटीने त्या 6.
चांगला चेंडू, अतिशय वेगात चेंडू टाकला होता, बॅटची एज घेतली गेली, स्लिपमधून चेंडू नक्की थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये तैनात होईल. तद्वर एक सिंगल घेतली आणि चेंडूचा पाठलाग देखील केला गेला. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. मोठी धावसंख्या मात्र नक्कीच उभा करावी लागेल. मंगेश सर यांनी सांगितलं की 70 प्लस धावा आम्ही 6 षटकामध्ये करू. मागील पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर योगेश शेलार यांनी सांगितलं होतं की 6 षटकामध्ये आम्ही 80 प्लस धावा करण्याचा प्रयत्न करू, परंतु त्यांच्या टीमने 75 धावा बनवल्या आणि समोरील संघाला त्या करू दिल्या नाही आहे. चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. तुम्ही पाहू शकता घारू आणि पप्पू पप्पू यांची जोडी, पप्प्या नितेश चव्हाण आणि घारू, इतके चांगलं मेहनत या दोघांनी घेतली मैदानासाठी. आणि जे काही तुम्हाला काही पाहिजे असेल, अवेलेबल पाहिजे असेल, तर दोघांनाही तुम्ही कधीही कॉल करू शकता. आणि बक्षीस पात्रमध्ये देखील त्यांचा संघ गेलाय. या चेंडूवरती विकेट मिळताना पाहायला मिळते आणि शुभम बुत्तेकर माघारी पडताना पाहायला मिळत, पहिली विकेट. जोपर्यंत रोहन कदम हा मैदानात आहे, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न नक्की त्याचा देखील असेल. या चेंडूवरती मोठा प्रहार केला ऑन साईडला, चेंडूचा पाठलाग तर केला जातो, डीप मधून फिल्डर येतोय परंतु चेंडू काही थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषा बाहेर निघून जाईल, येतोय कणकणीदाचा चौकार. दोन ओव्हर झाल्यात, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 24 धावा आहेत. 24. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या आणि या षटकामध्ये 11 धावा आल्या, म्हणजे 2 चौकार या षटकामध्ये आले. एक विकेट देखील बंटी शेलारने घेतली, एक मोठी विकेट त्यांनी मिळवली. आणि आता जर पाहिलं तर 4 ओव्हर बाकी आहेत, अजूनही 24 बॉल आहेत. 24 बॉलमध्ये किती धावा येणार नक्कीच पाहावं लागेल. रोहन कदम यांना जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. आत्ताच जर पाहिलं तर ट्रॅव्हलिंग करत असताना नक्कीच आता मैदानामध्ये मॅच सुरू व्हायच्या अगोदर मैदानामध्ये दाखल झाले आणि थोडंसं थांबून नक्कीच खेळताना पाहायला मिळतं. एक शांत आणि संयमी खेळी त्यांची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लक्ष्मण गावडे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. शैलेशभाई चिकणे यांच्या शुभ हस्ते लक्ष्मण गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. लक्ष्मण गावडे यांचा सन्मान शैलेशभाई चिकणे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती 24 धावा बनवल्यात. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर प्रवीण, पहिल्या षटकामध्ये प्रवीण यांनी 14-13 धावा खर्च केल्या आणि आता वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी त्यांना आमंत्रित केलंय. पहिला बॉल घेऊन प्रवीण रोहन कदम याच्यासाठी
ब्लॉक वॉल पद्धतीचा चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु धाव मात्र मिळणार नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी, ब्लॉक वॉल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती मोठा प्रहार करायचा प्रयत्न मात्र नक्कीच फसला गेलाय. रोहन कदम यांचा एक चांगलं क्रिकेट, मोठ्या लेवलचं क्रिकेट, चांगल्या लेवलचं क्रिकेट मोठमोठ्या संघात, मुंबई, लालबाग परिसरात नक्कीच रोहन कदम आपला दमखम दाखवत असतात. पुन्हा एकदा ब्लॉक होल बॉल, शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि 2 लगातारचे चेंडू नक्कीच वापरलेत, डॉट टाकले गेलेत. अशाच प्रकारे चेंडू नक्कीच टाकावे लागतील. रोहन कदमला थांबवावं लागेल. तिथं मात्र रोहन कदम 2 चौकारांनी दिशेने बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा मोठा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला. ऑन साईडला डीपमधून फिल्डर येतोय, तद्वर एक सिंगल घेतली गेली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का, परंतु नाही. एका धाव मिळते आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल 25 या आकड्यावरती. टप्प्याचा बॉल, त्याला मात्र स्क्वेअर लेगला खेळले. मिलिंद निकम याच्या बॅट मधून लांबच लांबवर चेंडू मागे गेलेत तेवढे आणून दिलेत. शैलेशभाई चिकणे नक्कीच समाधानी असतील. राकेश पार्टे यांच्याशी भेट झाली असेल, परंतु आज संध्याकाळी नक्कीच चर्चासत्र नक्कीच असेल, मीटिंग देखील असेल आणि उद्या बारडी देवी हा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये ओमसाई रानवडे असेल, त्यानंतर मावळदेवी क्रिकेट क्लब चांबारगणी असेल, त्याच्यानंतर श्रीराम वर्धानी फायटर आणि बारडी देवी वॉरियर्स निवे असे 4 संघ उद्या खेळताना पाहायला मिळतील. बॅटची एज घेतली, चेंडू मागे निघून जातोय, कॅच घेतली गेली आणि मिलिंद निकम देखील माघारी परततील. खेळाडू बाद. प्रत्येक संघ, जे 12 संघ ज्यांनी सहभाग घेतला होता, की जास्तीत जास्त वोटिंग कोणत्या संघाला असेल, तर भराडी देवी निवे या संघाने बाजी मारली आणि त्यामध्ये देखील त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. जिथं 1000च्या वरती वोटिंग त्यांच्या टीमला, या भराडी देवी संघाला पडल्या होत्या. नक्कीच त्यांचं देखील कौतुक असेल. तर षटकाची समाप्ती होतीये. तिसऱ्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हर संपल्यात, 32 धावा.
दिनेश चव्हाण यांनी षटकार मारले, 2 षटकार मारले तर 200 रुपये. राजू सकपाळ यांच्याकडून. गोलंदाजीसाठी बंटी शेलार यांना आमंत्रित केले. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 4थं षटक टाकण्यासाठी बंटी शेलार आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 11 धावा त्यांनी दिल्या गेल्या होत्या. या षटकामध्ये पुन्हा एकदा विश्वास दाखवला विनोद चव्हाण यांनी. अशा प्रकारची गोलंदाजी आता पाहायला मिळेल. रोहन कदम अजूनही मैदानामध्ये आहेत. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये किती धावा बनवल्या जातील. मंगेश बेलोसे यांनी टॉस जिंकला आणि प्रथम टॉस हारल्यानंतर बॅटिंग त्यांच्यावरती आली, परंतु आतापर्यंत तर म्हणावं लागेल चांगली गोलंदाजी केली आहे या तिन्ही गोलंदाजांनी, दोन्ही गोलंदाजांनी. आणि या 4थ्या षटकामध्ये बंटी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. कापडी वाघ प्रीमियर लीग 2022 आपण डगआउट पाहू शकता. रुपेदादा सकपाळ प्रेक्षक कक्ष पाहू शकता. त्यानंतर माननीय श्री भरत शेठ गोगवले हा प्रेक्षक कक्ष देखील पाहू शकता. अतिशय चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. चांगले स्पर्धा कापडी विभागामध्ये बऱ्याच वर्षानंतर नक्कीच सांगितलं. हा चेंडू जर पाहायला गेला तर ऑफ ब्रेक चेंडू होता. तो मात्र नक्कीच समजू शकले नाहीये. चेंडू थोडासा खाली राहिला, थोडंसं वळण देखील घेतलं आणि शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय बंटी शेलार. रोहन कदम सारख्या फलंदाजाला आतापर्यंत त्यांनी थांबवलंय. चांगला फटका, बॅटची एज घेतली गेली आणि यष्ट्यांच्या मागे मोठी विकेट. रोहन कदमचा अडसर मात्र दूर केलाय. फलंदाज बाद. साठी आले होते, त्यांना मात्र बाद करण्यामध्ये यश त्यांना मिळाले. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय बंटी शेलार. ही मॅच संपल्यानंतर कापडी विभाग क्रिकेट असोसिएशनची कमिटी जी आहे त्यांची मीटिंग आहे. कार्याध्यक्ष रुपेश सकपाळ, अध्यक्ष योगेश शेलार, उपाध्यक्ष केशव गोळे, सचिव शिवाजी पवार, उपसचिव मंगेश बेलोसे, खजिनदार राजेश कोंडरे, उपखजिनदार निलेश कदम, सदस्य दिनेश शेलार, विनोद चव्हाण, मंगेश जाधव, उत्तम पवार, प्रशांत शेलार, विजय तळेकर आणि गणेश चव्हाण सर्वांनी स्टेजच्या मागे मीटिंग अरेंज केली, आयोजित केली आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथं मात्र एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. रोहन कदम सारखा खेळाडू देखील डगावच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज, नवीन बॅटर येतोय आणि चेंडू हवेत आहे. कॅच पकडली गेली लॉंग ऑनला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी विकेट बंटी शेलार यांना. बॅटिंग साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. मंगेश बेलोसे बॅटिंग साठी जाताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या प्रत्येक षटकाराला कॅश द्यायचे, कॅश प्राइज, ओनली कॅश. त्यांनी सकाळी सांगितलंय ओनली कॅश, ओनली कॅश. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती बंटी शेलार आपल्याला पाहायला मिळतोय.
तर घारू यांच्याकडून 100 रुपये आलेत प्रत्येक षटकाराला मंगेश बेलोसे यांच्या. हॅट्रिकची संधी देखील आहे आणि लो फुल टॉस होता त्याला मात्र नक्कीच लॉंग ऑफ मध्ये मिड विकेट मध्ये खेळ काव कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागते पोलादपूर तालुक्यात. एक षटकार. चांगला फटका या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला मंगेश बेलोसे यांच्या माध्यमात. ओनली कॅश सांगितले मंगेश सरांनी. म्हणजे आज ते बॅटिंग करत आहेत म्हणजे काहीतरी आहे. कापडे खुर्दला जाऊन आले तिकडे जाऊन आले ते कापडे खुर्द मध्ये देखील आणि पोलादपूरला देखील सकाळी गेले होते पण ते कशासाठी ते माहित नाही. षटकार एक चांगला देखना फटका आज सर्वांच्या स्टेटसला तो पाहायला मिळेल मला वाटतं संध्याकाळी किंवा आता दुपारीच. 40 झालेत. कालचा दिवस जर पाहिला तर अशा प्रकारचा फटका पाहायला मिळाला होता बुमराच्या बॅटमधून परंतु आज जर पाहिलं तर मंगेश बेलोसे यांचं नाव घ्यावं लागेल. गोलंदाजीसाठी विनोद चव्हाण स्वतः कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय तर बॅटिंगसाठी दिनेश. बॅटची एज घेतली गेली चेंडू मागे निघून गेलाय फर्स्ट स्लिप मध्ये आणि काय रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते मंगेश बेलोसे यांची. बरंच क्रिकेट त्यांनी देखील व्यावसायिक दिनेश शेलार दिनेश चव्हाण नक्कीच षटकारांसाठी पारितोषिक आहे त्यांच्या परंतु त्यांना रुपेश दादा सकपाळ यांच्याकडून ते पारितोषिक असेल 200 रुपये. मोठा फटका पुन्हा एकदा मंगेश बेलोसे ऑन फायर. काय फटका खेळाय षटकार. तिसरा मारला तर 500 रुपये योगेश शेलार यांच्याकडून. म्हणजे योगेश शेलार जसे उभे राहतात बॅट घेऊन तशीच बॅट घेऊन उभे राहिलेत मंगेश बेलोसे. पाहूया षटकार आणि वेगळ्या प्रकारे फटका खेळायचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये फटका जातोय. बॉल तर अडवला गेलाय. बंटी शेलार याच्या माध्यमातून धावा मिळाल्या त्या 2. म्हणजे तिथं 4 चौकार मारला होता मंगेश बेलोसे यांनी. तिथं राकेश पार्टे होते आपले स्वयंसेवक. त्यांनी कळवलं की या धावा आहेत त्या 4. 51 धावांवरती धावफलक गेलाय 51. हा टप्प्याचा बॉल होता त्याला मात्र नक्कीच शॉर्ट मिडॉनला खेळले गेले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी
आहे. एक सिंगल घेतली गेली, एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. कापडे विभाग प्रीमियर लीग 2022 पहिल्याच पर्वामध्ये कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलं. अतिशय चांगलं सुरुवात केली आणि चांगलं बॅटिंग बॉलिंग आपण काल पाहिल्या. प्रमुख पाहुणे देखील माननीय श्री भरतशेठ गोगावले साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले होते. अकूट टप्प्याचा बॉल आणि आता मात्र दिनेश देखील थांबणार नाहीये. षटकार मंगेश बेलोस यांच्यासाठी 500 रुपये आलेत. विश्वजित निकम यांच्याकडून शेवटचा बॉल आहे. 5 चेंडू आतापर्यंत राखले. धाव फलकावरती 58 धावा. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये सूरज आहे. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू अडवला गेलाय. चेंडूची फेक देखील केली अतिशय चांगल्या प्रकारे आणि एका धावेवरती थांबवलंय. षटकाची समाप्ती होते 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 59 धावा धाव फलकावरती आहेत. म्हणजे मंगेश सरांनी सांगितलं होतं की 6 ओव्हरमध्ये आम्ही 70+ धावा बनवू, त्याच्या जवळपास पोहोचलेत. रोशन बेलोसे नक्कीच काल देखील पाहिलं तर पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये केली सर्व खेळाडूंना ड्रिंक्स ब्रेक्समध्ये आणि आता देखील तशाच प्रकारचे तसेच नाजिम देखील असतील. सर्वांनीच मात्र वेगवेगळ्या प्रकारे आपली भूमिका आपलं योगदान या स्पर्धेसाठी दिले. राजेश कोंडरे आपण कुठे असाल तर आपण संपर्क कसा साधायचा आहे. गाव कमिटी सतीश बेलोसे, सुधीर पार्टे, नितेश चव्हाण, प्रवीण सकपाळ, लाकेश पार्टे, विजय सकपाळ, स्वप्नील कदम, सतीश गोळे, रोशन बेलोसे, साहिल निकम, विक्की जगदाळे, अमर पार्टे, भावेश कदम आणि ऋतिक सकपाळ. विश्वजित निकम यांच्याकडून मंगेश बेलोसे यांच्यासाठी 500 रुपये नक्कीच आलेत त्यांच्या या खेळीसाठी. 2 षटकार 1 चौकारांनी आतापर्यंत खेळी करतायत. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील आपण जर पाहिलं तर 59 धावा धाव फलकावरती आहेत 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि आता शेवटचे बॉल आहेत 6. या 6 चेंडूवरती किती धावा बनवणार शैलेश यांना आमंत्रित केले. शेवटचे 6 बॉल घेऊन 59 धावा धाव फलकावरती आहेत. क्रिकेटचा हा खेळ आपण पाहतोय कापडे विभागात पोलादपूर तालुक्यामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम सुरू आहे. स्वप्नील कदम यांच्या माध्यमातून एअर कंडिशनर फॅन, त्यानंतर अरुण गोळे यांच्या स्मरणार्थ सतीश गोळे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीरासाठी चषक, त्यानंतर प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट दिले जात आहेत नारायण निकम श्री स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. आणि हे आपण सिक्सर सुप्रीमोचे बॉल पाहतोय 10 बॉक्स बॉल कापडे खुर्द यंगस्टर ग्रुप यांच्या माध्यमातून दिले गेलेत. त्यानंतर अश्विन सालेकर, अनिकेत सालेकर बिस्लेरी बॉक्स, त्यानंतर श्याम तळेकर उत्कृष्ट गोलंदाज मिक्सर, राजेश कोंडरे स्मार्टफोन, किरण कदम, तसेच रुपेश लक्ष्मण जाधव यांच्याकडून उत्कृष्ट कीपरसाठी गिझर, रुपेश जाधव आबा यांच्याकडून 50 धावा करणारा बॅट ट्रॅक टी शर्ट शूज इडर कॅप नक्कीच आबा यांच्या माध्यमातून दिली जाते. तसेच मयुरेश शिरावळे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी हेडफोन. चांगला बॉल परंतु लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. अवंतर स्वरूपात धाव मिळते. धावफलक 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आणि आपण प्रथम क्रमांकाचा चषक पाहतोय मच्छिंद्रनाथ नामदेव सुकाळे सरपंच चांबरगणी बुद्रुक यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचा चषक दिलाय. द्वितीय क्रमांकाचा चषक काही शारदा नामदेव सुकाळे व नामदेव गणपत सुकाळे यांच्या स्मरणार्थ मच्छिंद्रनाथ नामदेव सुकाळे सरपंच चांबरगणी याचकडून हा द्वितीय क्रमांकाचा देखील चषक दिला गेलाय. हा बॉल या ठिकाणी पंचांनी नो बॉल घोषित केलाय. फ्री हिट, वादग्रस्त गोलंदाजी, फेकी गोलंदाजी पंचांनी पाहिलं आणि लगेच दंडित केले गोलंदाजाला. धावा मिळतील या चेंडूवरती 3. तृतीय क्रमांकाचा चषक आपण पाहतोय श्री रणजित मनोहर चिकणे
खजिनदार आदर्श क्रीडा मंडळ निवे यांच्याकडून हा तिसऱ्या क्रमांकाचा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. चार धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावा पॅनल्टीच्या, एक धावून केलेली आणि एक नो बॉलच्या, अशा 4 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. चौसष्ट धावा धावफलकावरती. फ्रीटचा बॉल. मंगेश बेलोसे पुन्हा एकदा षटकार खेळणार का? बक्षिस मात्र त्यांच्या नक्कीच फलंदाच्या माध्यमातून दिली जात आहेत. टप्प्याचा बॉल होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीये. स्क्वेअर लेगला फटका खेळायचं ठरवलं होतं, परंतु नाराज स्वतःवरती पाहायला मिळत आहेत मंगेश बेलोसे. आणि बऱ्याच दिवसानंतर आज काबडे विभाग प्रीमियर लीग मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. निमेश निकम यांचा हा संघ आपण पाहतोय. कापडे खुर्द. शुभम मुतेकर संघाचे कर्णधार. नाराज थोडं केलं शुभम मुतेकर आणि रोहन कदम यांनी. मोठी खेळी अपेक्षित होती संघाला. इथं मात्र चेंडू मागे निघून जातोय. क्षेत्ररक्षक थोडासा चेंडू बाजूला गेला. वाईटच्या रूपामध्ये वाईट +1 अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धावफलक 67 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत एकच बॉल झाला. 5 बॉल अजूनही टाकायचे आहेत. 67 धावा. फुल टॉस होता या ठिकाणी पहा, परंतु मंगेश बेलोसे स्वतः क्रीज सोडतायत. त्यांना माहिती आहे की आपण आउट झालो. बॅटिंग साठी मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती ऋतिक बुरटे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आपल्याला संजय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. ड्राईव्ह पॉइंट मधून चेंडू नक्कीच कलेक्ट केला जातोय. एक सिंगल तर घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय का? परंतु नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एकच धाव मिळते. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जातोय, जाऊन पोहोचतोय तो. अडुसष्ट या आकड्यावरती शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसतोय. चेंडू यष्ट्यांच्या मागे निघून जातोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसतोय. डॉट बॉल. यानंतरची मॅच जय मल्हार 11 कुंबळवणे विरुद्ध या चालू सामन्यातील विजेता संघ अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. फुल टॉस होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही. बॅटची एज घेतली गेली. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू अडवला जातोय. एकच धाव मिळते. पण एकेरी दुहेरी धावा या षटकामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या फटक्याची अपेक्षा होती, परंतु खालच्या तळातील बॅट्समन आपण पाहतोय. विकेट जर पाहिल्या तर आतापर्यंत 5 विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहेत. कापडे खुर्द या संघाच्या थोडीशी मागणी गोलंदाजी होताना पाहायला मिळाली आहे. धामणेची वाडी या संघाची पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आणि फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू अडवला गेला. मात्र गोलंदाज चुकी करतायत. 2 धावा लगेचच पूर्ण केल्या. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. 71 धावा. तिसरीदा देखील प्रयत्न केला गेला होता, परंतु आता फलंदाजाला माघारी जावं लागेल. षटक संपलंय सर. तर रन किती कळवा, धावा किती आहेत कळवा. 2.
म्हणजे 6 षटकांची समाप्ती झाली आहे. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 71 धावा विजयासाठी बनवायच्या. त्या 72 धावा म्हणजे मंगेश सर यांनी सांगितलं की 70 प्लस करू आणि त्या झाल्यात. 72 धावांचं टार्गेट आहे. ते म्हणजे आई काळकाई धामणीची वाडी या संघाला त्या बनवल्या जातील का यानंतरच्या 6 ओव्हरमध्ये ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी सूरज मोरे यांना विनंती करेल. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असेल कापडे विभाग प्रीमियर लीग 2022. दुपारचं सत्र सुरू आहे आणि या दुपारच्या रखरखत्या उन्हात हे सामने हे स्पर्धा आपण पाहतोय. मोठं युद्ध, मोठा सामना. एकीकडे पुणे खुर्द तर एकीकडे आई काळकाई धामणीची वाडी. 6 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला आणि 6 षटका अखेर धावसंख्या बनवल्या ते कपडे खुर्द या संघाने. 71 धावा उभारल्या. 72 धावांचं आव्हान आणि हे आव्हान कशा प्रकारे पार केलं जाईल पाहणं जास्त गरजेचं असेल. आपण पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून कापडे विभाग प्रीमियर लीग वर्ष पहिले पर्व पहिले. दुपारचं रखरखता ऊन सुरू आहे परंतु स्पर्धा आणि स्पर्धेचा परिक्रमा मात्र चांगल्या पद्धतीचा आपल्याला पाहायला भेटतोय. याचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर आयोजन कमिटीची असलेली मेहनत, गेली 4 महिने त्यांनी घेतलेला संघर्ष, सातत्याने सारखं नाव घ्यावं लागेल ते आपण पाहतोय. मैदानाच्या बाजूला सतीदादा बेलोशे असतील, छत्तीस चेंडू आणि 72 धावा म्हणजे चेंडूंच्या दुहेरी म्हणजे डबल धावसंख्या उभारायची आहे. प्रत्येकी धावसंख्येचा विचार केला तर 12 पूर्णांक या धावसंख्येच्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. सतीदादा बेलुसे मात्र मैदानाचा फेरफटका मारतायत. मेहनत घेतले दादांनी 4 महिने आणि या गेल्या 3-4 दिवसांपासून अहोरात्र कष्ट करतायत. कष्ट कशासाठी करतायत तर कापडे विभाग प्रीमियर लीग वर्ष पहिले पर्व पहिले या स्पर्धेसाठी प्रत्येकाने मेहनत घेतले. प्रत्येकाचं योगदान आहे आणि ते योगदान शब्दांमध्ये मांडता येत नाही. ही तेवढीच मोठी आख्यायिका आहे. 36 चेंडू आणि 72 धावा बनवायची आहेत. कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल, काय घडेल काय बिघडेल सांगू शकत नाही, कारण क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. या सामन्याचा विचार केला तर युवा उद्योजक मंगेशदादा बेलोसे यांची खेळी होती. स्मॉल वर्ड स्वीट अशी त्यांची खेळी. संदीपदादा चव्हाण यांनी 500 रुपये लावले त्यांच्या षटकारासाठी आणि त्याच चेंडूवर षटकार आला. चांगली फलंदाजी. आज स्वतःला प्रमोट केलं, मैदानात उभे राहिले. 2 सलामीचे फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. एकीकडे विनोद चव्हाण आक्रमक विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी प्रचितीला येणारा हा अनुभवी खेळाडू. पनवेलमध्ये झालेल्या मालुंगे चषकाचा मालिक कबीर म्हणून
किताब काही दिवसापूर्वीच विनोददादा चव्हाण यांच्या नावावर होता. तर नॉर्थ साईड गेंडला आपण पाहतोय बंटे मॅन फ्रॉम घाटकोपर. लेट्स प्ले पंच सामना सुरू करतात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज यावेळेस घडताय काय मैदानात. पंचाकडे अपील करण्याचा प्रयत्न केलाय. पहिला चेंडू यॉर्कर लेन मध्ये पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी अपील करताना मंगेशदादा वेलुसे सुद्धा आपल्याला पाहायला भेटलेत, परंतु पंचांनी अपील नाकारलेले आहे. गेले 3 दिवस शिवादादा पवार सुद्धा आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून चांगलं काम करताना भेटतायत आणि हा चेंडू मात्र जातोय यांच्या फलंदाजीत येतोय एक ब्रँडेड षटकार आणि या 6 धावांनी मात्र धावसंख्या पुढे जाते मित्रांनो. पुढचा चेंडू यावेळेस चांगली लेंथ, थोडस लेंथ वर चांगलं काम करतोय गोलंदाज नितीन. वेगवान पद्धतीचा चेंडू होता, येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि मोठा प्रहार, चेंडू हवे जेलची संधी, परंतु थोडस मिसफील होताना पाहायला भेटतंय. या ठिकाणी विनोद चव्हाण यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. बालकृष्ण चव्हाण यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज आलेला आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार, सामन्यानंतर कपडे विभाग क्रिकेट असोसिएशनची जी कमिटी आहे त्यांची सभा आहे, याची नोंद घ्यायची सर्व पदाधिकाऱ्यांनी. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय आणि पहिल्या षटका अखेर धावसंख्येची संघाची 18 ऑन स्कोर का 18 धावा. पहिल्या षटका अखेर विनोद चव्हाण. हे वादळ आता मैदानात कुठेतरी वाजतंय गाजतंय. स्वतः कर्णधार स्वतःच्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन फलंदाजीच्या माध्यमातून चांगली फलंदाजी करतोय. या ठिकाणी एक विशेष पारितोषिक येत आहे, आकर्षक पारितोषिक. जर विनोददादा चव्हाण यांनी अर्धशतक झलकावलं तर आदित्यदादा सकपाल यांच्याकडून 3 किलोची कोंबडी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. वैयक्तिक विनोददादा चव्हाण यांच्यासाठी हे पारितोषिक असेल 3 किलोची कोंबडी. म्हणजे फक्त रोख रक्कम नाही तर यावेळेस घडतंय काय, चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषा
4 धावांनी होत आहे. या 4 धावांनी धावसंख्या धावून पोहोचते ती 22 ऑन स्कोर कार अर्थात 22 धावा. सायकलला बंटी चांगला फटका. यॉर्कर लेन मध्ये एक्स्ट्रा कव्हरेज चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत केवळ एकच धाव अर्जित केली जाते. एका धावाने 23 ऑन स्कोर कार अर्थात 23 धावा. विनोद चव्हाण आणि विनोद चव्हाण यांच्याकडे मात्र लक्ष असेल या संपूर्ण सामन्यामध्ये. याच्या अगोदरच्या इनिंगचा विचार केला तर मंगेशचा बेलोसे यांच्याकडे लक्ष होतं सर्वांचं, परंतु आता मात्र विनोद चव्हाण यांच्याकडे लक्ष असेल तर गोलंदाजी मार्कवर रोहन कदम अँड फ्रॉम वर्ली. मोठा प्रहार बॅटची जरूर घेतलाय मंगेश दादा बेलोसे. चेंडूचा पाठलाग करतायत परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडगवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्या संघासाठी 2 धावा मात्र वाचवण्यात यश प्राप्त झालंय. या 2 धावांनी धावसंख्या धावून पोहोचते संघाची 25 ऑन स्कोर कर अर्थात 25 धावा. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल आतापर्यंत प्रहार आणि प्रहार पाहायला भेटतोय. चांगला फटका, मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीत परंतु एक धाव रोखू शकत नाहीत गोलंदाज आणि या एका धावाने धावसंख्या मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक अनिल यांच्यासाठी सुद्धा एक पारितोषिक येते. जर झेल टिपला गेला तर सन्माननीय रुपेश सकपाल यांच्याकडून क्षेत्ररक्षणासाठी त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे रुपेश सकपाल यांच्याकडून. मोठा प्रहार बंटी याच्या फलंदाजीतून येतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार येतोय हा चौकार. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय जरूर परंतु थोडसा नशिबाने साथ दिली. जीवदान प्राप्त होते तर पण एक धाव अर्जित केली जाते. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय आणि 2 षटकाखेर धावसंख्या ती संघाची 31 ऑन स्कोर कार अर्थात 31 धावा. काय घडता येणाऱ्या चेंडूवर किंबहुना या षटकात काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया एका छोट्याशा डीजे सॉन्ग नंतर. घेते 31 ऑन स्कोर कार्ड. नवीन गोलंदाज मैदानात दाखल होतोय मिलिंद निक्कम. सायकलला मात्र फलंदाज बंटे. सलामीची जोडी आहे. बिनबाद 31 धावांची साथीदारी पार्टनरशिप आपण पाहतोय. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठी फटकेबाजीच करायची आहे. प्रत्येकी षटकाचा विचार केला तर आतापर्यंत चांगली लाकेश पार्टे याने मात्र चांगला झेल सीमारेषे बाहेर पकडला होता मगाशी. थोडस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चुकीचा फटका
आणि चांगला खेळाडू म्हणून त्याचं नाव हे क्रिकेटच्या इतिहासात रचलं गेलंय आणि ते अजरामर राहणार आहे असा भारतरत्न सचिन तेंडुलकर. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय विशाल. मोठा प्रहार केलाय जरूर, चेंडू हवेत परंतु चेंडू जातोय सीमारेषा बाहेर येतोय हा षटकार. या स्पर्धेला रंग चढवण्याचं काम मात्र डीजे सतीश यांच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत केवळ एकच धाव वर्धित केली जाईल. एका धावाने धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या होते संघाची 38 ऑन अ स्कोर कार्ड अर्थात 38 धावा. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. थर्टी 38 धावा. विनोद चव्हाण 3 किलोची कोंबडी आदित्य सकपाल यांनी सांगितलेली आहे त्यांच्या अर्धशतकासाठी 72 धावा करायच्या आहेत. यावेळेस पंच 2 हात समांतर करतायत आणि आम्हाला सांगतात हा चेंडू वाईड आहे. कालपासून आपल्याला सन्माननीय मांडे सर असतील, प्रदीप शिंदे सर असतील, त्याचप्रमाणे संदीप माने सर असतील, पंचांच्या भूमिका आपल्याला पाहायला भेटत आहेत. समालोचनासाठी आज मात्र निलेश सर आणि त्याचसोबत यावेळेस अतिरिक्त चेंडू आणि अतिरिक्त चेंडू नंतर धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या होते संघाची 4 ऑन स्कोर कार्ड. विनोद चव्हाण ऑन स्ट्राईक. चांगला फटका, दर्जेदार फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. थोडासा मिसफील आणि मिसफील येतोय हा चौकार. तीन किलोची कोंबडी आदित्य सकपाल यांनी लावलेली आहे. यावेळेस घडतंय काय, याची मागे थोडस मिसफील होताना पाहायला भेटतंय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण ऋतिकाच्या माध्यमातून, परंतु पंच वाईट चेंडू घोषित करतायत. एकूण 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या मात्र पुढे जाते मित्रांनो. धावसंख्या होते संघाची 48 ऑन स्कोर कार्ड. धामणीची वाडी हा संघ मात्र अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय. एका विकेटचं मात्र पतन झालंय. विशाल याने मात्र एक षटकार ठोकलाय आपल्या संघासाठी. विनोद चव्हाण नॉट सेकंडला, तर सेकंडला विशाल गोलंदाज मार्क सज्ज होतोय मिलेत. हा चेंडू वेगवान पद्धतीचा होता, येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आणि एक चेंडू शिल्लक असेल. पाच चेंडू, पहिला विकेट,
दुसरा षटकार, तिसरा सिंगल धाव. गुणलेखकाच्या माध्यमातून आपल्याला विनय आणि अतुल दादा तलेकर हे सातत्याने पाहायला भेटतात. मोठा प्रहार विशालाच्या फलंदाजी देतोय हा गगनभेदी षटकार आणि या 6 धावांनी मात्र धावसंख्येचा आई काळकाई धामणीची वाडी या संघाला चांगली फलंदाजी पाहायला भेटते ती विशालाची आणि या चेंडूवर मात्र घणाघाती वार केलाय. षटकाराने मात्र या षटकाची समाप्ती होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते संघाचे मित्रांनो या ठिकाणी ज्यांनी हे स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला मैदान उपलब्ध करून दिले आणि भूमीचे मालक भूमी मालक विजयदादा सकपाल यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. या ठिकाणी विजयदादा सकपाल यांचा सन्मान केला जातोय. सन्माननीय रुपेशदादा सकपाल यांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय. या स्पर्धेसाठी जे आपल्याला मैदान आपण पाहतोय या भूमीचे मालक भूमी मालक विजयदादा सकपाल यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद दादा, आपल्यामुळे ही स्पर्धा पूर्णत्वाला येते आणि एक विशेष पारितोषिकता येते संजय दादा कदम यांच्याकडून. संजय दादा कदम यांच्याकडून लगातार 2 षटकारांसाठी दोन्ही फलंदाजांसाठी हे पारितोषिक असेल आणि कॅश प्राइज असेल ती 200 रुपये. 2 षटकार लगातार विशाल आणि विनोद या दोन्ही फलंदाजांसाठी ही संधी असेल. त्याचप्रमाणे विजयदादा सकपाल यांचा सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावर. मनपूर्वक धन्यवाद दादा. रोहन कदम आरके मॅन फ्रॉम वर्ली पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला भेटतोय. धावसंख्येचा विचार केला तर चांगली फलंदाजी, एकच धाव अर्जित केली जाईल. या एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या होते संघाची या ठिकाणी सन्माननीय कापडी खुर्द या ग्रामपंचायत विभागाचे उपसरपंच सन्माननीय तानाजीदादा निक्कम यांचं या ठिकाणी आगमन जाधव तानाजीदादा जाधव यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. दादांचं हार्दिक स्वागत. दादांना मी विनंती करतो की आपण दादा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. कापडी विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेत आपलं हार्दिक स्वागत. तानाजीदादा जाधव उपसरपंच कापडी खुर्द या ग्रामपंचायतीचे आपलं स्वागत आहे या क्रिकेटच्या रणसंग्रामात ज्याचं नाव आहे कापडी विभाग प्रीमियर लीग. चांगला फटका, दर्जेदार फटका, परंतु चपल क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे. एक धाव मात्र रोखू शकत नाही. ती एका धावाने धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या होते संघाची
56 ऑन स्कोर कार अर्थात 56 धावा. पुढचा चेंडू मोठा प्रहार विनोद चव्हाण यांच्या फलंदाजीत येतोय. हा चौकार. मारण्याचा प्रयत्न रिव्हर्स फटका स्ट्रोक चेंडू जातोय ग्रर्रकन सीमा रेषा आहे. काबडे विभाग प्रीमियर लीग. चांगला फटका विनोद चव्हाण या स्पर्धेतील रिव्हर्सचा हा षटकार दुसरा रिव्हर्सचा षटकार आपण पाहतोय. दुसरा रिव्हर्सचा षटकार आपण पाहतोय विनोद दादा चव्हाण यांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते 67. विजयाच्या उंबरठ्यावर मात्र आता कुठेतरी काही धामणीचोड हा संघ येताना पाहायला भेटतोय. धामणीची वाडी हा संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावर. चांगला फटका दर्जेदार फटका परंतु चांगलं क्षेत्ररक्षण डीप मधून खेळाडू चेंडूची फेक करतोय. चार षटकांचा खेळाडूकडे संपुष्टात येतोय आणि 4 षटका धावसंख्येतील संघाची 68 ऑन स्कोर कार अर्थात 68 धावा. येणारे 12 चेंडू आणि 4 धावांची गरज. 12 चेंडू आणि 4 धावा. काय फलंदाजी केले विनोद चव्हाण आणि विशाल याने. सामन्याचं समीकरण पूर्णतः बदलताना पाहायला भेटतंय. गोलंदाजी मार्कवर एक मोठा बदल. गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. स्वतः मंगेश दादा बेलोसे आता मात्र फलंदाजीमध्ये त्यांची कमाल पाहायला भेटली आपल्याला. गोलंदाजीत काय कमाल करतायत पाहणं जास्त गरजेचं असेल. मंगेश दादा बेलोसे स्वतः गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला चेंडू पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा. या सामन्यानंतर कपडे विभाग क्रिकेट असोसिएशनची जी कमिटी आहे त्यांची सभा होणार आहे याची नोंद घ्यायची आहे कमिटी पदाधिकाऱ्यांनी. पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू होता. स्वतः मंगेश दादा बेलोसे आज संघाचं नेतृत्व आपल्या खांद्यावर घेऊन मैदानात प्रमोट करतायत स्वतःला. धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाईल. विनोद चव्हाण हॅलो ला पाहायला भेटतायत. पुढचा चेंडू पुलटा स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू हवेत. चेलची संधी होती जर प्रयत्न केला असता तर. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाते. 70 ऑन स्कोर का अर्थात 70 धावा. केवळ आता विजयाच्या उंबरठ्यावर केवळ 2 धावांची गरज.
गोलंदाजी मार्कवर मंगेश जाधव वेलुसे. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, दांडी गोल, बत्ती गोल. एक चांगला चेंडू मंगेश दादा बेलुसे यांनी मात्र त्रिफलाचीत केलं. यशच्यांचा वेध. यांनी मात्र यानंतरचा होणारा सामना विजेचा संघ आणि जय मल्हार कुंभलवणे या दोन संघांमध्ये होणारा पुढचा सामना. आपला संघ मात्र कुठेतरी पडझड होत असताना सुद्धा यावेळेस येतोय निर्धाव चेंडू, डॉट बॉल येतोय. मंगेश बेलोसे चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटले. केवळ 2 धावा खर्च केल्यात, 5 चेंडू आणि 2 धावा. मोठा प्रहार चेंडू जातोय, हा येतोय विजयी षटकार आणि या विजयी षटकाराने ऐकायला काही धामणीची वाडी हा संघ विजय होतोय. चला